नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज पेपर नंबर 7 स्टार्ट करायचा आहे मॅथ्सचा, ज्याच्यामध्ये 25 क्वेश्चन आहेत. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, पहिला क्वेश्चन दिलेला आहे 21/20 गुणिले 154/63 गुणिले 9/56 बरोबर किती. बघा आता इथे काय करणार आहे, आपल्याला इथे अपूर्णांक दिलेला आहे. अपूर्णांकामधून आपल्याला काय करायचंय आणि ऑप्शन कडे पण बघायचंय. अपूर्णांकामध्ये आन्सर दिलेला आहे की पूर्णांकामध्ये आहे ते चेक करायचंय. आता इथे प्रत्येक ऑप्शन हा अपूर्णांकामध्ये दिसतोय म्हणजे आपल्याला काय समजतंय, प्रत्येक संख्येला हा भाग जात नाही. आता बघा 21 एक 21, 21 त्रिक 63, 22 एक 22, 22 साते 154, 8 एक 8, 8 साती 56. त्याच्यानंतर 3 एक 3, 3 एक 3, 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे किती आले 3/8. बघा ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. एक्स व वाय हे एक काम स्वतंत्रपणे अनुक्रमे 20 दिवस व 30 दिवस करतात. एक्स व वाय हे एका आड एक दिवस काम करतात. जर एक्स ने कामाला सुरुवात केली तर संपूर्ण काम हे किती दिवसात पूर्ण होईल याबद्दल आपल्याला सांगितलंय. पण बघा विचारलं काय, एका आड एक काम करतात, एका मागे एक काम केलं जातंय. तर मग आपल्याला ते चेक करायचंय. बघा पहिले एक्स व वाय, एक्स किती दिवसात करतो 20 दिवस, वाय किती दिवसात करतोय 30 दिवस, एक्स आणि वाय बरोबर आहे. आता यांचा काढावा लागणार आहे आपल्याला एलसीएम. आपण एलसीएम काढून काय करतो, याच्यामध्ये टाइम अँड वर्क मध्ये आपल्याला एलसीएम काढणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला शिकावं लागतं एलसीएम आणि एचसीएफ, लसावी आणि मसावी या दोन गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, शिकाव्या लागतात. मग बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे 25, 23, 26 आणि 24. आता एलसीएम 20 आणि 30चा एलसीएम काय येईल 60. ठीक आहे 60 येतोय. मग बघा काय येईल 20 त्रिक 60 आणि 30 दुने 60 किती आले 20 त्रिक 60 आणि 30 दुने 60. बघा एका आड एक दिवस काम करताय म्हणजे किती दिवस 2 दिवस, म्हणजे किती झाले 2 दिवस काम करताय. मग बघा एक्स आणि वाय हे काय 3 आणि 2 किती झाले 5. आता बघा जेव्हा एका आड एक असं एका मागे एक दिवस, म्हणजे आज जर एक्स ने काम केलं तर वाय काम करणार नाही, आणि जर दुसऱ्या दिवशी वाय ने काम केलं तर एक्स काम करणार नाही. म्हणजे काय होतात, एका आड एक दिवस काय करतात काम करतात. मग किती होतात बघा 3 आणि 2 5, एका आड एक करतात म्हणजे किती किती जण काम करतात 2 जण. आता बघा इथे टोटल इफिशियन्सी किती आली 5 आणि टोटल वर्क किती आलं 60. 60 एक 5 एक 5 आणि 12 पंचे 60 म्हणजे किती दिवस लागतील, दोघां मिळून किती दिवस लागताय, जर दोघांनी एकत्र केलं तर 12 दिवस लागताय. पण ते एका आड एक दिवस काम करताय आणि दोघं जण काम करताय म्हणजे काय करावं लागेल 12 दुने 24, दोघांचे मिळून किती होतात 12 दुने 24. म्हणजे टोटल किती काय विचारले त्यांनी, जर एक्स ने कामाला सुरुवात केली तर संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होणार आहे 24 दिवसात पूर्ण होणार आहे. ठीक आहे त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. एक रेल्वे एका उभ्या माणसास 20 सेकंदात ओलांडते व तीच रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलात 60 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती. काय काढायचं आपल्याला, रेल्वेचा ताशी वेग. म्हणजे हा दिलेला वेग कशामध्ये आहे, किलोमीटर पर आवर मध्ये, किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर. ठीक आहे आता बघा एका माणसास किती सेकंदात ओलांडते 20 सेकंद, 20 सेकंद. आणि तीच रेल्वेचा डिस्टन्स दिलेला आपल्याला, तीच रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलास, म्हणजे पुलाचं लांबी दिलेली, पुलाची लांबी बरोबर किती दिली आहे 400 मीटर. बघा किती सेकंद लागतात टोटल 60 सेकंद. म्हणजे कितीचा गॅप दिसतोय जवळजवळ 60 - 20 म्हणजे कितीचा गॅप आहे 40 सेकंदाचा गॅप आहे. आपल्याला इथे 40 सेकंदाचा गॅप दिसतोय. मग आता बघा आपण इथे वेग काढू शकतो, अंतर पण दिलंय, वेळ पण दिली आहे आणि वेग काढायचा आहे. इकडे पण मीटर मध्ये आणि इकडे मीटर सोबत सेकंद आहे, मीटर पर सेकंद. मग आता वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग वेग किती आहे, वेग काढायचा आहे, अंतर किती आहे 400 मीटर आणि वेळ किती आहे 40 सेकंद. 0 0 कॅन्सल, 4 1 4, 4 10 40, किती आलं 10 मीटर
पर सेकंद. वेग किती आला? 10 मीटर पर सेकंद. आता विचारला कशामध्ये? पण आपल्याला विचारला कशामध्ये? रेल्वेचा ताशी वेग विचारलाय. म्हणजे याचं कशामध्ये कन्वर्ट करायचंय? किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचे. मग 10 गुणिले याला कितीने गुणणार आपण? 18/5. 5 एक 5, 5 दुने 10, 18 दुने 36. म्हणजे किती आला? किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय? रेल्वेचा ताशी वेग किती मिळाला आपल्याला? 36 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. विक्रीची किंमत तोट्याच्या 16 पट असल्यास शेकडा तोटा किती? आता विक्रीची किंमत आणि इथे काय दिले? तोट्याच्या 16 पट. तोटा केव्हा होतो? तोटा केव्हा होतो हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे. तोटा जेव्हा खरेदी किंमत आणि विक्री किंमत, खरेदी किंमत काय असेल तुमची? खरेदी किमतीमध्ये आणि विक्री किमतीमध्ये काय असणार आहे? खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत कमी असेल आणि विक्री किंमत जास्त असेल त्यावेळेस व्यवहारामध्ये काय होतो? नफा होतो. आणि खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत काय असेल? कमी असेल त्यावेळेस व्यवहारामध्ये तोटा होतो. आता इथे दिलंय विक्रीची किंमत तोट्याच्या 16 पट असल्यास शेकडा तोटा किती? आता आपल्याला याच्यामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत काढायची, पण माहित नाही तोट्याचे किती पट आहे? 16 पट आहे. आता समजा आपण तोटा याला पकडला, 1 रुपया तोटा झालाय, बरोबर आहे. आणि विक्री किंमत ही किती पट आहे? तोट्याचे किती पट आहे? 16 पट आहे विक्री किंमत. मग बघा, विक्री किंमत बरोबर 1 रुपयाच्या 16 पट म्हणजे किती होईल? 16 रुपये. बरोबर आहे. मग आता खरेदी किंमत काढताना खरेदी किंमत ही काय असणार आहे? आपली जास्त असणार आहे. मग 16 + 1 खरेदी किंमत किती होईल? 17. म्हणजे खरेदी किंमत 17 होती, विक्री किंमत 16 झाली. 1 रुपयाचा तोटा दिसतोय. मग आता बघा शेकडा तोटा काढायचा आहे. आपण तोटा कशावर कॅल्क्युलेट केला जातो? खरेदी किमतीवर कॅल्क्युलेट केला जातो. मग आता तोटा किती रुपयाचा झालाय? 1. खरेदी किंमत किती आली? 17 रुपये गुणिले 100. 1/17 गुणिले 100. बघा 100, 100 एक 100, 100 भागिले 17. आता बघा 17 पाचे 85, 17 पाचे 85, 17 पाचे 85, 17 सक 102. पुढे जातोय 17 पाचे 85. 5 इथे पण नाहीये, 5 इथे आहे बघा. पुढे चेक करू. 4.88 ऑप्शन येणार नाही आणि इकडे पण येणार नाही. म्हणजे काय येणार आहे? 5.88% तोटा. बघा 17 पाचे 85, 100 मधून 85 गेले, किती उरला? 15. इथे एक काय दिला? पॉइंट. मग पुढचा इथे काय येणार आहे आता? 17 8 136. बरोबर आलंय. म्हणजे पुढचं कॅल्क्युलेशन करण्याची पण गरज नाही, डायरेक्टली काय येते? आन्सर येऊन जाते. पुढचा क्वेश्चन बघा. 1 वर्षापूर्वी विजय व सागर यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 होते. विजय आणि सागर 2 व्यक्ती दिलेले आहे. विजय आणि सागर. एका वर्षापूर्वी, एका वर्षाचं होतं 6x आणि 5x. 1 वर्षापूर्वीचं होतं. सध्याचं जर काढायचं असेल तर पूर्वीचं काय केलं जातं? ऍड केलं जातं. बरोबर. एका वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर. आता हे वर्षापूर्वीचं होतं. 1 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती झालं? त्यांच्या वयाचे गुणोत्तर 19/16 इतके झाले. 19/16. आता कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा 6x अधिक 1 आणि 1 2 बरोबर 5x अधिक 2 बरोबर. बघा 19/16. काय करतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. करा. 16 96. 96x अधिक 16 दुने 32 बरोबर 19/5 95x प्लस 19 दुने 38. बघा 96x मायनस हा प्लस ह्या इकडे येऊन मायनस झाला. 95x बरोबर 38 मायनस 32. हा प्लस ह्या इकडे जाऊन काय झाला? मायनस. x बरोबर 38 मधून 32 गेले, किती राहिले? 6. बघा कोणाचं विचारलंय? सागरचं. बघा सागरचे आजचे वय किती? सागरचा रेशो काय होता? 5. मग 5 गुणिले 6 5 * 30. आता 1 वर्षापूर्वीचं ऍड करावं लागेल, त्यावेळेस सध्याचं येईल ना. 1 वर्षानंतरचा विषय नंतरचा, आपल्याला आजचं काढायचंय ना. मग पूर्वीचं जे 1 वर्ष येते त्यात काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. 30 आणि 1 31. म्हणजेच काय? सागरचं आजचं वय किती आलं? 31 वर्ष आलं. जर 1 वर्षापूर्वीचं विचारलं असतं तर 30 आलं असतं आणि आजचं विचारलंय म्हणून 31 आलं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 10.9% दराने एका रकमेचे 3 वर्षाचे व्याज 554 रुपये होते,
तर मुद्दलाची रक्कम किती? आता व्याज कोणतं आहे? 3 वर्षाचं व्याज दिलेलं आहे. बघा व्याजचा फॉर्म्युला काय आहे? व्याज बरोबर इंटरेस्ट बरोबर PNR अपॉन 100. आता व्याज दिलेलं आहे, किती दिले? 540. काढायची काय आहे? मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल काढायची. नंबर ऑफ इयर 3 वर्ष आणि रेट ऑफ इंटरेस्ट 9% अपॉन 100. बघा हा जेव्हा इथल्या पी ची व्हॅल्यू काढायची, हा डिवाइड असतो, तो डाव्या हाताला इकडे काय होतो? मल्टिप्लाय होतो. 540 गुणिले 100 आणि इकडे हा जो गुणाकारात आहे, हा खाली काय होईल? भागाकारात. 9 त्रिक 27. बघा 27 एक 27, 27 दुने 54. 100 गुणिले 20 किती होतात? बघा बे एक बे, पुढे किती शून्य? 1 2 3, किती आले? 3. 2000 म्हणजे व्हॅल्यू काय आली? मुद्दल किती आली? 2000. बघा जर नाहीच जमलं असतं तर आपण ऑप्शनने सुद्धा टॅकल करू शकतो. समजा 2000 रुपये मुद्दल आहे, त्याच्यावर 9% दराने 3 वर्षाचे, बघा भागिले 100. 0 0 कॅन्सल. 9 त्रिक 27, 27 दुने 54, किती आलं? 540. दिसतंय व्याज 540. आपल्याला व्याज किती मिळालं? 540. जर क्वेश्चन मध्ये रास विचारली असती, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे? 2000 प्लस 540 किती होतात? 2540. ही आली असती रास. रास जी मुद्दल आणि व्याज काय केलं जातं? ऍड केलं जातं. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 याप्रमाणे वर्ग असल्यास 31 ते 40 या वर्गाचा वर्ग मध्य काढा. आता बघा हे अनुक्रमे नंबर दिले 21 ते 30. बघा 21 ते 30, आता 21 ते 30 जेव्हा वर्गाचा वर्ग मध्य काढायचा असतो त्यावेळेस काय केलं जातं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या अपॉनला 2. आता पहिली संख्या किती आहे? 21 अपॉनला प्लस 30 अपॉनला 2. आता इथे 30 2 ने, इथे प्लस साइन आहे, इथे 2 ने 30 ला भाग जातो म्हणून डायरेक्टली असा भाग द्यायचा नाही का? तर इथे बेरजेचं साइन आहे, त्याच्यामुळे जर इथे गुणाकाराचं साइन असतं 21 गुणिले 30 डिवायडेड बाय 2, मग डायरेक्ट आपण असं भागाकार करू शकलो असतो, पण इथे काय आहे? प्लस साइन आहे, त्याच्यामुळे असं कट करायचं नाही. आता आपल्याला ज्याच्याबद्दल विचारले आपण त्याच्याच बद्दल काढू. 31 ते 40, आता 31 ते 40च्याच दरम्यान विचारले, मग आपण काय करू? फक्त ह्या दोनच नंबरचा विचार करू. पहिली संख्या आहे 31, दुसरी संख्या आहे 40 अपॉनला 2. आता 40 प्लस 31, 40 आणि 30 70, 70 आणि 1 71, 71 भागिले 2 काढा. आता 71, आता 70 चे अर्धे किती होतात? आता 70 याची फोड करू आपण. 70 अधिक 1, 70 चे अर्धे किती होतात? 35 अधिक 1 चे अर्धे किती होतं? 0.5, म्हणजे किती झाले? 35.5. कारण 2 ने डिवाइड करतोय ना, मग 2 ने डिवाइड करताना पहिले मी 70 सेपरेट केले, 1 सेपरेट केला. 70 चे अर्धे होतात 35, कारण 2 ने डिवाइड करतोय, आणि 1 चा अर्धा होतो 0.5. 35 प्लस 5 किती झाले? 0.5. 35.5, 35.5 म्हणजे काय आलं? ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा x ही 17 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. जर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील चौथी समसंख्या कोणती? 17 ने भाग जाणारी समसंख्या कितव्या नंबरची? चौथ्या नंबरची. म्हणजे बघा आता आपल्याला काय शोधायचंय? थोडक्यात 17चा टेबल. बघा 17 एक 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाचे 85, 17 सक 102, 17 सात 119, 17 आठ 136, 17 नवे 153 आणि 17 170. बघा याच्यामध्ये सिक्वेन्स बघा, पहिली संख्या आहे विषम, दुसरी सम, विषम सम, विषम सम, विषम सम. आपल्याला विचारली काय आहे? 17 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. x ही 17 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. एक तर 17 ने भाग जाणार, एक तर 17 असू शकते विषम संख्या, बरोबर आहे. आता विचारलं काय? तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील चौथी समसंख्या. आता ही आहे पहिली समसंख्या, त्याच्यामध्ये बघा इथे चौथी सी आहे पहिली समसंख्या, दुसरी 68, तिसरी 102 आणि चौथी 136. पण बघा ऑप्शन मध्ये 136 आहे का? नाहीये. पण हे लक्षात घ्या, 17च्या टेबलमध्ये 118 नाही म्हणजे हा ऑप्शन कट होतो. 17च्या टेबलमध्ये 117 नाही म्हणजे हा ऑप्शन कट होतो.
17च्या टेबलमध्ये 120 पण नाही, हा पण ऑप्शन कट झाला, एकच राहिला. 17 साते 119. मग बघा 136 मधून जर 119 आपल्याला काय शोधायची आहे, याचा आन्सर शोधायचंय. बरोबर आहे. किती येतात बघा, 136 मधून 136 मधून आपण जर 17 मायनस केले, 136 मायनस 17 केले, बघा 16तून 7 गेले 9, 3तून 2 गेला 1 आणि हा 1, किती आले 119. म्हणजे काय येते आपला आन्सर, ऑप्शन नंबर किती आला, म्हणजे विषम संख्या तर किती येते आपली, ही 17 आली. बरोबर आहे. 17 प्लस 119 समसंख्या काय आली, 136 आली. आणि एक्स बरोबर किती आला आपला, 17 आला. 17 का बरं, त्यांनी विषम संख्या सांगितली म्हणजे 17 येऊ शकतो. असं तुम्ही काय करू शकता, ऑप्शन इलिमिनेशनने सुद्धा आन्सर काढू शकता. आणि विषम सम याच्यामध्ये कंपॅरिझन केलं आपण, पहिला, तिसरा, 5वा, 7वा आणि 9वा हे काय दिसतंय आपल्याला, विषम अंक दिसताय. पण बघा दुसरा, चौथा, 6वा आणि इथे बघा 8वा, म्हणजे पहिली समसंख्या 34, दुसरी 68, तिसरी 102 आणि चौथी 136. आपल्याला इथं x प्लस 119 दिले, डायरेक्ट 136 दिला असतं तरी काढू शकलो असतो, पण आपल्याला इथं काय केलंय, फक्त कन्फ्युजन साठी x प्लस 119 दिले. म्हणजे काय येणार आपलं ऑप्शन नंबर 3 हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया बघा, 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे, तर त्यांचे एकूण वय किती. इतका इझी क्वेश्चन पोलीस भरतीला विचारला जातो बघा. सरासरीवर 5 विद्यार्थ्यांचे सरासरी वय, 5 विद्यार्थी आहे, विद्यार्थी गुणिले वय, सरासरी वय किती दिलंय 14, किती झाले 14 पंचे 70, तेव्हा काय मिळतं त्यांचं, 5 मुलांचं एकूण वय किती मिळालं, 70 वर्ष. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया बघा, एका संख्येत 25 मिळवण्याऐवजी त्या संख्येतून चुकीने 50 वजा केले तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे, किती टक्के असेल. बघा, एका संख्येत 25 मिळवण्याऐवजी त्या संख्येतून किती वजा केले, 25. जर समजा एखादी संख्या आहे, तिला आपण 100 पकडलं, 100 मध्ये मिळवायचे होते किती, 25, मग 100 मध्ये 25 मिळवले असते ते किती झाले, 125. पण चुकीने काय झालं, त्या संख्येतून 50 वजा केले, मग 100 मधून 50 वजा केले, किती होतात, 100 मधून 50 वजा केले, एक 50, 100 मधले 50 गेले, 50 राहिले, केले तर बरोबर उत्तर हे, बरोबर हे पाहिजे होतं, चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे. मग 125 भागिले 50 गुणिले 100, बघा 50 एक 50, 50 दुने 100. आता 125चा टेबल येत नाहीये, बरोबर आहे. समजा 100च्या डबल किती होतात, कारण इथं 2 ने गुणाकार करतोय, 100च्या डबल 200 आणि 25च्या डबल किती झाले 50, किती येतील 250. या ऑप्शन नंबर 4 हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन, एका घड्याळाची किंमत सुरुवातीला 10% कमी केली व काही दिवसांनी ती किंमत पुन्हा 10% कमी केली, त्यामुळे ते घड्याळ आता 9,720 रुपयाला मिळते, तर घड्याळाची मूळ किंमत सांगा. बघा, पहिले 10% किंमत कमी केली, समजा मूळ किंमत घड्याळाची आपण पकडली 100 रुपये, याच्यातून 10% कमी केले, 100च्या 10% होतात 90, ठीक आहे. पुन्हा काही दिवसांनी 10% कमी केली, म्हणजे याच्यात पुन्हा 10% कमी केली, 90चे 10% किती रुपये येतात, 9 रुपये. मग 90 मधले 9 गेले, किती राहिले 81, किती राहिले 81, कमी केली, त्यामुळे ते घड्याळ आता म्हणजे फायनल किती आले 81, पण इथे व्हॅल्यू किती दिली आहे 9,720, म्हणजेच काय 81 म्हणजे 9,720, तर 100 म्हणजे किती, काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार, 9,720 गुणिले 100 भागिले 81 करा. 81 ने आता काय करू, डायरेक्ट भाग देऊ, 81 एक 81 करा, 1 6 2 162, 1620 राहिले, मग 81च्या डबल 80च्या डबल 160, 2 1च्या डबल 2 म्हणजे 81 दुने 162, 120 किती झाले 1 2 3, 12 एक 12, शून्य किती येतील 1 2 3, 1 2 3 म्हणजे किती झाले 12,000. म्हणजे ऍक्च्युअल त्या घड्याळाची मूळ किंमत किती होती, 12,000 रुपये होती. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन,
दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती? दोन संख्यांची बेरीज 44 आहे आणि वजाबाकी किती आहे? 4 आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, जेव्हा बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही कन्सेप्ट दिलेल्या असतील त्यावेळेस काय करायचं, पहिले दोन संख्यांची बेरीज करायची. 44 आणि 4 48. 48च्या डबल किती होतात? 24. ही पहिली संख्या मिळाली. आता वजाबाकी करायची. 44 - 4 होतात किती? 40. 40च्या हाफ किती होतात? 20. डायरेक्ट रेशो येतो बघा. या दोघांना कशाने भाग जातो? 4 ने जातो. 4 × 24, 4 × 5 20. काय आला? 6:5. ठीक आहे. ही एकदम झाली शॉर्टकट मेथड. आता याच्यामध्ये सांगते, दोन संख्या माहित नाही, पहिली संख्या x पकडली, दुसरी संख्या y पकडली, यांची बेरीज किती दिली आहे? 44 आणि वजाबाकी दिली x - y बरोबर 4. काय करायचे? कॅल्क्युलेशन. प्लस मायनस काय झाला? कट झाला बघा. x + x 2x = 44 आणि 4 48. x बरोबर 48/2 किती येतात? x 48 4 दे किती होतात? 24. पहिली संख्या x बरोबर किती मिळाली? 24. आपण इथे फक्त काय करायचं? आन्सर आपली x ची व्हॅल्यू इथे पुट करायची. मग बघा 24 + y बरोबर 48. मग बघा सॉरी 44, ते मी 48 लिहिलं. 44 y बरोबर 44, हा प्लस आहे, हा इकडे जाऊन काय झाला? मायनस. y बरोबर 44 मधून 24 गेले 20. आलंय x आणि y. सेम तेच आन्सर इथे काय केलं? फक्त 44 + 4 केले आणि त्याच्या हाफ केले आणि इकडे 44 - 4 केले आणि त्याच्या हाफ केले. डायरेक्ट आन्सर येऊन गेले. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन. एक मनुष्य आपल्या पगाराच्या 15% रक्कम घर भाडे भरतो. त्यानंतर उरलेल्या पगाराच्या 20% रक्कम किराणा मालावर खर्च करतो. यानंतर उरलेल्या पगाराच्या 25% रक्कम इतर बाबींवर खरेदी करतो. यानंतर त्याच्याकडे 14,280 रुपये शिल्लक उरतात तर त्या व्यक्तीचा पगार किती? बघा आता सपोज समजा त्या व्यक्तीचा पगार आहे 100 रुपये. 100% पकडा. 100%च्या 15% कशावर खरेदी केलं? घरभाडे. 15% घरभाडेसाठी खरेदी केलं. शिल्लक किती राहिले? 15 मधून 100 मधून 15% गेले, राहिले किती? 85%. आता 85 यानंतर उरलेल्या पगाराच्या 85 मधला 20% पगार, 85चा 20% पगार काय केला? किराणा मालावर खरेदी केला. इकडे किराणा माल बघा. 85चा 20%, 20/100. 20 × 20, 20 × 5 85, 5 × 5 17 5 85. किती रुपये? 17 म्हणजे 17 रुपये काय केले? खर्च केले. मग आता 85 मधून 17 गेल्यावर किती राहतात? 68. किती शिल्लक राहिले? 68 रुपये शिल्लक राहिले. आता उरलेल्या पगाराच्या 25%. आता हा उरलेला पगार आहे, याच्यावर पुन्हा 25%. 68च्या 25%. 25/100. 25 × 1 = 25, 25 × 100. 4 × 1 = 4, 4 × 4 = 4 7 28. म्हणजे किती? 17. याच्यावर पण किती? 17 खर्च झाला. शिल्लक किती राहिला बघा? 1 आणि 5 किती शिल्लक राहिला? 51. किती? 51 पगार शिल्लक राहिला. म्हणजेच काय? यानंतर त्याच्याकडे पण 51 म्हणजे किती आहे? 14,280. तर शिल्लक उरतात तर त्या व्यक्तीचा पगार किती? तर आपण किती पकडला होता? 100 म्हणजे किती? काय करणार याच्यासाठी? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 14,280 गुणिले 100/51. ठीक आहे. आता काय करू? डायरेक्ट 51 ने डिवाइड करू. एकदम छोटं छोटं खेळण्यापेक्षा आपण काय करू? डायरेक्ट मोठ्या संख्येने भाग देऊ. आता इथं बघा 5 त्रिक 15 होतात. मग 51च्या डबल केले, 50च्या डबल 100 आणि 1च्या डबल 2 102. 14,280. 51 दुने 102. करा कॅल्क्युलेशन. 408 0 408. 51 गुणिले 2 झाले 5 दुने 10. आता 51. 5 8 8 केला तर बघा 5 8 8 1 8 8 5 40. किती आला? 8 8
5 आठे 40, 408 आणि हा पुढचा शून्य किती आला 280. 280 गुणिले 100 करा. 28 एक 28, 1 2 3 1 2 3 किती आलं 28,000 आन्सर आला. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया. 50 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे गुणोत्तर. बघा दूध आणि पाणी, दूध व पाणी यांचे गुणोत्तर दिले 2:3. यात किती लिटर पाणी, बघा याच्यामध्ये किती लिटर पाणी टाकलं तर दूध व पाणी यांचे गुणोत्तर किती झाले पाहिजे 1:3. मग करा 3 दुने 6 बरोबर 3 एक 3 अधिक किती होतो x 50 लिटर. थांबा 1 मिनिट, ऍक्च्युअल त्यांनी दिलेलं आहे 50 लिटर, आपल्याला रेशोनुसार वाटायला हवं. 50 आहे ना, मग 3 आणि 2 5 5 बरोबर ना 5 50 भागिले 5 5 एक 5 5 10 50 म्हणजे 10 दुने 20. दूध किती आलं 20 लिटर आणि 10 त्रिक 30. याच्यामध्ये किती लिटर पाणी मिळवलं तर रेशो किती होतो 1:3. 20 त्रिक 60 बरोबर 30 एक 30. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय आणि हा प्लस एक्स. बघा एक्स बरोबर काय करतो हा प्लस येत हा इकडे जाईल मायनस 60 मायनस 30. एक्स बरोबर किती येतो 60 मधून 30 गेले 30. ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. बघा 75,000 7,58,237 सेंटीग्राम. सेंटीग्राम म्हणजे डॅश डॅश हेक्टोमीटर. ऑप्शन नंबर 1 758.237. ऑप्शन नंबर 2 75.8237. ऑप्शन नंबर 3 7582.37 आणि ऑप्शन नंबर 4 7.5237. आता याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे हेक्टोग्राम, हेक्टोग्राम काय आहे किंवा सेंटीग्राम काय आहे. बघा 1 हेक्टोग्राम म्हणजे किती ग्रॅम होतं तर 1 हेक्टोग्राम म्हणजे होतं 100 ग्राम. किती 1 हेक्टोग्राम बरोबर होतात किती 100 ग्राम आणि 1 ग्राम बरोबर किती होतात 100 सेंटीग्राम. किती 100 सेंटीग्राम. आपल्याला सेंटीग्रामचं कशामध्ये कन्वर्ट करायचंय हेक्टोग्राम मध्ये करायचंय. मग बघा 100 गुणिले 100 केले किती होतात किती झाले 10,000. म्हणजे याला कितीने डिवाइड करावं लागणार आहे 7,58,237 ला कितीने डिवाइड केलं 10,000 ने. आता बघा किती झिरो आहे 4 1 2 3 4 म्हणजे काय करावं लागणार आपल्याला 4 नंतर पॉईंट द्यावा लागणार आहे 1 2 3 4. 8 4 नंतर आपण काय दिला पॉईंट दिला 1 2 3 4 म्हणजे इथे येणार काय येणार आन्सर 75.8237. बघा 4 नंतर पॉईंट ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट. 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. आता बघा चौरस आहे, चौरसाची एक बाजू किती मीटर दिली आहे 80 मीटर दिलेली आहे. कुंपण घालायचंय कसं 4 पदरी कुंपण इथे दिलंय त्यांनी 4 पदरी कुंपण घालायचंय. आता बघा काय करणार आहे मग पहिले आपल्याला काय दिलेलं आहे 4 पदरी कुंपण म्हणजे काय 4 4 गुणिले आपल्याला काय काढायची आहे एक बाजू काढायची म्हणजे किती होतात 4 गुणिले 80 किती होतात 8 चौक 32 320 मीटर बरोबर आहे. आता याच्यामध्ये 4 पदरी काढायचे हे एका बाजूचं आलं एका बाजूला किती 320 मीटरचे पण 4 पदरीचं काढायचंय म्हणजे याला काय करावं लागेल 320 गुणिले 4 करा 4 0 0 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 किती येतात 1280 मीटर इतक्या तारीची काय लागणार आहे तार लागणार. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. एका व्यक्तीने 2,470 रुपये मध्ये 26 किलोग्राम तांदूळ विकत घेतले. त्यातून तिने 110 रुपये प्रति किलोग्रामच्या भावाने 10 किलोग्राम तांदूळ विकले. 10 किलोग्राम तांदूळ विकले टोटल किती होते 26 होते. बघा 70 रुपयाचा नफा कमवण्यासाठी तिला बाकी तांदूळ किती तांदूळ काय भावाने विकायला हवेत.
आता पहिले व्हॅल्यू किती होती 2470, बरोबर आहे. विकत घेतले 2470, 2470 रुपयाला काय केले, विकत घेतले. म्हणजे काय, थोडक्यात त्याची खरेदी किंमत आहे. आपल्याला काय दिसते इथे, ही विकत घेतले म्हणजे काय, खरेदी किंमत आहे. नफा कमवायचा आहे म्हणजेच काय, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय पाहिजे, जास्त पाहिजे. नफा कमवायचा आहे किती रुपये, 70 रुपये नफा कमवायचा आहे. नफा बरोबर 70 म्हणजे विक्री किंमत काय येईल, विक्री किंमत खरेदी किंमत प्लस नफा. मग 0, 7 आणि 7 14, हातचाला 1, 4 आणि 1 5, 2540. असे किती किलो आहे, किती किलो आहे, 26 किलो. किती झाले, 26 किलो तांदूळ विकत घेतले. तेव्हा ही आहे खरेदी किंमत, नफा मिळवला 70 रुपये, मग पूर्ण विक्री किंमत किती होईल 2540. पण 110 रुपये प्रति किलोच्या भावाने 10 किलो तांदूळ विकले. किती, 110 रुपये प्रति किलोच्या भावाने किती तांदूळ, 10 किलो तांदूळ विकले. म्हणजे किती रुपये होतात, 11 11 1 11 1 2 1100 रुपये. म्हणजे ही झाली 10 किलोच्या तांदळाची विक्री किंमत. आता शिल्लक किती राहिले बघा, 2540 मधले 1100 रुपयाचे विकले. 2540 मायनस 1100, 2540 मायनस 1100 किती उरले, 1440. किती उरले, 1440, 1440 रुपये उरले. पण 26 मधले 10 किलो उरले, सॉरी 26 मधले 10 किलो विकले, तर उरले किती, 26 किलो मधले 10 किलो विकले, तर शिल्लक किती राहिले, 16 किलो. म्हणजे बघा इथे 16 किलो, बरोबर आहे. 16 1 16, 16 9 144. म्हणजे किती आले, 90 रुपये प्रति किलोने पुढचे 16 किलो तांदूळ जर विकले तर किती, 70 रुपयाचा नफा होऊ शकतो असं सांगितले. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया, नेक्स्ट क्वेश्चन. इयत्ता 12वीच्या वर्गात 148 मुलांपैकी 75% मुले उत्तीर्ण झाली, तर उत्तीर्णांची संख्या किती. आता पर्सेंटेज दिलेले, 148 मुलांपैकी 75% मुलं उत्तीर्ण झाले, तर आपल्याला आकडा शोधायचा आहे. 75% छेदाला 100 गुणिले एकूण विद्यार्थी संख्या किती, 148. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 4 1 4, 4 त्रिक 12, किती उरतात 28, 4 7 28, 37 गुणिले 3. आता बघा 7 त्रिक 21, एकक स्थानी 1 येतोय, ऑप्शन इलिमिनेशन करू. एकक स्थानी 1 आहे का, नाही, ऑप्शन कट. इथे आहे का, नाही, इथे नाही, इथे एकक स्थानी 1 म्हणजे काय, ऑप्शन नंबर 4. बघा 37 गुणिले 3 करून बघा, 7 त्रिक 21, हातचा आला 2, 3 त्रिक 9 आणि 2 11, किती आले, 111 आले, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया, नेक्स्ट. अ हा एक काम 36 दिवसात पूर्ण करतो. अ हा व्यक्ती एक काम 36 दिवसात पूर्ण करतो. अ आणि ब मिळून तेच काम 12 दिवसात करतात. अ आणि ब, अ प्लस ब दोघं मिळून किती दिवसात करतात, 12 दिवसात करतात. तर तेच काम एकटा ब किती दिवसात करेल, एकटा ब चं काढायचं आपल्याला. बघा 36 आणि 12 या दोघांचा लसावी काय येईल, 36. बघा 12च्या टेबल मध्ये पण 36 आहे, म्हणजे आपण 36 घेऊ शकतो. 36 1 36, 12 त्रिक 36. बघा एकटा अ 1 दिवसात करतोय, दोघं मिळून 3 दिवसात करताय. मग 3 मधून 1 मायनस केला तर किती एफिशियन्सी येते ब ची, 2. म्हणजे इथे आला 2. काय विचारलंय, एकटा ब किती दिवसात करेल, ब ची एफिशियन्सी आहे 2, मग 36 भागिले 2, 36 4 किती होतात 18. म्हणजे एकट्या ब ला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील, 18 दिवस. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर असणार आहे. बघा 5832 या संख्येचे घनमूळ किती. आता एकदम इझी क्वेश्चन आहे, घनमूळ काढायचे. घनमूळ साठी एक ट्रिक आहे बघा, 1 चा घन आहे 1, 2 चा 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा 125, 6 चा 216, 7 चा 343, 8 चा 512, 9 चा 729 आणि 10 चा 1000. बघा 1 चा घन 1 आहे. आता याच्या एकक स्थानी काय दिसतोय, 2. मग आता बघा एकक स्थानी 2 आहे, म्हणजेच काय, घनमुळाच्या एकक स्थानी 8 आला पाहिजे.
दिसतं इथे. किंवा ज्याच्या एकक स्थानी 8 आहे त्याच्या इकडे एकक स्थानाला काय आला पाहिजे 2. अपोजिट आहे. 2 असेल तर 8, 8 असेल तर 2. ऑप्शन मध्ये चेक करा. इथे 2 आहे तर 2 आहे तर एकक स्थानाला 2 येईल का? नाही. बघा 1 जेव्हा असेल, आता 1 चा घन 1 आहे, बरोबर आहे. 4 चा घन 64 आहे, म्हणजे 4 च्या एकक स्थानी इथे एकक स्थानाला काय आला? 4 आला. इथे 5 आहे, एकक स्थानाला 5 आला. इथे 6 आहे, एकक स्थानाला 6 आला. इथे 7 आहे, 7 आणि 3 बघा 7 आणि 3 2 आणि 8 दिसतंय. 9च्या एकक स्थानाला 9चे, 0च्या एकक स्थानाला 0चे, फक्त 2च नंबर असे त्यांच्या एकक स्थानी काय होतात? नंबर चेंज होतात. जेव्हा इकडे 2 असेल तर घनाच्या ठिकाणी काय येतो? 8. आणि जेव्हा इकडे घनमध्ये ज्याचा घन काढायचे तिकडे 8 असेल तर त्याच्या घनाला येतो 2. 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. आता इथे 2 आहे म्हणजे एकक स्थानाला काय आला पाहिजे? 8 आला पाहिजे. म्हणजे हे तिघं पण ऑप्शन काय होत आहे? कट होत आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. 700चे 22% म्हणजे 770चे किती टक्के? बघा 700चे 22% चे म्हणजे गुणाकार असतो चे च्याची, म्हणजेच 770चे किती टक्के? टक्के म्हणजे छेदाला काय येतो? 100. बघा 0 0 कॅन्सल झाले. 22 7 154 बरोबर. इथला 1 0 इथला 1 0 कट करू, बरोबर आहे. इथे बघा किती होतात? 77 गुणिले 1/10 बरोबर आहे. मग आता बघा हा जो इथे डिवाइड आहे हा इकडे नेऊन काय करू? गुणाकारात करू. 154 गुणिले 10 भागिले 77 बरोबर, कारण हा गुणाकारात आहे, खाली काय होईल? डिवाइड. 77च्या डबल होतात 154, म्हणजे किती झाले? 10 दुने 20, 20%. आलं. ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. बघा 3 अंकी अशा 2 संख्या माहित करा ज्यांचा लसावी 5760 आणि मसावी 80 असेल. आता लसावी काढायला थोडंसं, लसावी काढण्यासाठी सामायिक घटक आणि असामायिक घटक यांचा काय केला जातो? गुणाकार केला जातो. परंतु जेव्हा मसावी काढतो, मसावीमध्ये फक्त सामायिक घटक असतात. मग अशा वेळेस लवकर मसावी काढून घेऊ शकतो. असे क्वेश्चन शक्यतो ऑप्शनने इलिमिनेट करायचे. पहिला ऑप्शन बघा 640 आणि 720. समजा त्या 2 संख्या आहे. पहिली संख्या आहे 640, दुसरी संख्या आहे 720. आता आपण यांचे काय पाडणार? फॅक्टर पाडणार. आता डायरेक्ट लसावी किती आहे? सॉरी मसावी किती दिलाय? 80. डायरेक्ट मसावी 80 पकडू. 80 बरोबर. 8 8 64. 80 8 किती होता? 640. आणि 80 9 किती होता? 8 9 72. 80 9 किती झाले? 720. कारण का आपल्याला मसावी माहिती, मसावी म्हणजे काय असतो? सामायिक घटक असतो. मसावी जर आपण 80 पकडला इथे तर याला भाग जातोय दोघांना पण, बरोबर आहे. आता इथे पण बघा इथे जातोय, इथे पण 80 ला 80 ने 720 ला आणि 840 ला भाग जातोय. इथे पण 8 7 56 इथे पण जातोय. ऑप्शन नंबर 4 पण दिलेला यापैकी नाही. आता चेक करू दोघांचा. आता सामायिक घटक आणि असामायिक घटक यांचा काय करावा लागतो? गुणाकार करावा लागतो. आता बघा 9 8 72. जर 80 गुणिले किती करायचे आपल्याला? 72 करायचे. किती? 72. 72 गुणिले 8 करू. 8 दुने 16. कॅरी आला 1. 8 7 56. 56 आणि 1 57. आणि पुढचा 0 जशाच तसा ठेवला. 5760 आलाय. लसावी पण किती मिळाला? 5760. म्हणजे काय आलं? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. 3 क्रमवार संख्यांची बेरीज 12 आहे तर त्यांचा गुणाकार किती? क्रमवार संख्या आल्या पाहिजे. किती आल्या पाहिजे? 12 ही त्यांची बेरीज आली पाहिजे. बघा म्हणजे कसं 1 2 3 असं पकडतो ना. मग बघा 3 4 5 एकदम लॉजिकल क्वेश्चन आहे. एकदम काही सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12. आली का बेरीज 12? करून बघा गुणाकार. 4 त्रिक 12, 12 पंचे 60. काय आलं? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. 100 मीटर धावण्याची स्पर्धा अ ने 36 सेकंदामध्ये पूर्ण केली तर ब ला 45 सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर पोहोचला असता ब किती अंतर मागे राहिला? बघा आता यांच्यामध्ये किती सेकंदाचा गॅप आहे? किती सेकंदाचा आहे? 36 आणि 45. आता अ ला लागलेला वेळ आहे 36 सेकंद अ चा, आणि ब चा किती आहे?
45 सेकंद. टोटल सेकंदाचा गॅप किती दिसतोय? 9 सेकंदाचा गॅप दिसतोय. अंतर किती आहे? 100 मीटर. बरोबर आहे? 100 मीटर अंतर आहे. कोणाचं विचारलंय? बीचं. बीचं हे किती आहे? वेळ किती आहे? 45 सेकंद आणि त्याच्यामधला गॅप किती आहे? 9 सेकंदाचा. 9 एक 9, 9 पाचे 45, 5 एक 5, 5 दुने 10, 20. म्हणजे किती? 20 मीटर अंतर बी हा काय आहे? मागे आहे. कारण का याचा वेग पण काय आहे? याचा लागणारी वेळ पण त्याला जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये किती सेकंदाचा? 9 सेकंदाचा गॅप पडलेला आहे. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा. पुढचा आहे, जर 60 किलो गव्हाची किंमत 960 रुपये असेल तर 25 किलो गव्हाची किंमत किती? हा आपला मॅथचा लास्टचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि मी हा क्वेश्चन तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून देणार आहे. धन्यवाद.